5 वर्षापूर्वी भारतात 14 फेब्रुवारी 2019 तारीख कोणीच विसरणार नाही। या दिवशी जम्मू काश्मीर राज्यातील अनंतनाग महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा काफिला रस्त्याने भरधाव जात असताना आतंकवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले। देशासाठी बलिदान देणाऱ्या या शूरवीरांना श्रीरामपूर येथील शहीद स्मारकाजवळ 14 फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला श्रीरामपूर येथील अशोक मुळे व ओम मेडिकलचे संचालक ओमप्रकाश नारायण यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली। मेजर बाळासाहेब उंडे, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष मेजर अनिल लगड, त्रिदल अध्यक्ष श्रीरामपूर मेजर जी.बी. बनकर, मेजर वाणी, मेजर काळे एसबीआय, मेजर विलास खर्डे, मेजर आनंद देशमुख, मेजर मंगेश यादव, मेजर विकास शिंदे, मेजर कृष्णा सरदार, उत्तरनगर अध्यक्ष मेजर बबन निकाळजे, मेजर राजू कांदे, मेजर दादासाहेब जगताप छाया मोटे, मेजर राजू शिंदे, मेजर अनिल सिन्नरकर, बाळासाहेब बनकर, मेजर घनश्याम मिसळ व उपस्थित श्रीरामपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्ष संघटनेचे पदाधिकारी व भाजपा तालुका उपाध्यक्ष राधाकृष्ण आहेर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष लकी शेठ, ओबेरॉय मनोज पोरवाल, भाजपा महिला अध्यक्ष दुबे विनर, व्हील क्लबचे अध्यक्ष शीतल कोंदे, श्रीराम ट्रेडर्सचे मालक रामचंद्र सुगर आदी मान्यवर उपस्थित राहून महिला पुरुष नागरिकांनी शहीद स्मारकाजवळ कॅन्डल लावून अत्यंत भावविभोर होऊन पुलवामा येथील भ्याड हल्ल्यातील भारतीय सीआरपीएफच्या 40 जवान शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळावा या उद्देशाने भारतीय सैनिकांविषयी प्रेम आदर असणारे रांजणगाव येथील अजय मच्छिंद्र भालेराव या वराने श्रीरामपूर येथील साक्षी कांबळे या नववधूचा साखरपुडा करून घेऊन देशातील सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। या सर्व सैनिकांचे आपल्याला अनंत उपकार आहेत की आपण जे आज निवांत राहतो ना हे सगळ्या सैनिकांमुळेच राहतो। आज म्हणजे मला फार म्हणजे हे होतं की आज व्हॅलेंटाईन डे असल्यानंतरही काही मला विद्यार्थी दिसले व्हॅलेंटाईन डे साजरी करताना, फार चीड आली त्या गोष्टीची। तर ठीक आहे, मी आज प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि भारतीय महिला जनता पक्षाचे महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून मी श्रद्धांजली अर्पण करते। धन्यवाद। आपल्याला शांती लाभो यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। जवानांनी ज्या पद्धतीने आपले प्राण त्या ठिकाणी दिलेले आहेत, आपल्याला ही संधी आलेली नाही, परंतु जवानांसाठी आपल्या मनात नेहमी जो आदर असतो तो आदर आजच्या दिवशी आपण जे जमीन उपस्थित आहात, आपण उपस्थित पाहून तो आदर नक्कीच गुणगुणित झाला अशी तरी दिसत आहे। आणि अशा कार्यक्रमासाठी आपण सर्व जेव्हा आपल्यास कळेल त्या ठिकाणी आपण आपली उपस्थिती द्यावी एवढे 2 शब्द बोलून मी माझी विनंती करतो। स्टार न्यूज साठी मुकुंदा वाड, निफाड।